मग तेच की पाणीपट्टी भरून सुद्धा तुम्ही शेतकरी अन्याय करताच की साहेब. नाही नाही अन्याय नाही ती. ते मग आमची काय? सिरियल चालू आहे आता, दररोज आमची फिरती असते. मग फिरते असू मग फिरते असू द्या, काही असू द्या तुमच्या पद्धतीने तुम्ही. हो, आणि तरी पण पण आमचा माझं असं प्रयत्न ऐका चालू ना, असतो बऱ्यापैकी. माझं असं म्हणणं आहे साहेब की तुम्ही तेलला तर कमीत कमी शेवटपर्यंत पाणी पूर्ण हो क्षमतेने हो, द्यायला प्रयत्न पाहिजे करू सर. आपण. तुमचा आलाय फोन, या दृष्टीने प्रयत्न करू, चांगला प्रयत्न करू. मला रिझल्ट पाहिजे साहेब, प्रयत्न नको. प्रयत्न सगळीच हो हो, करतात. चालेल चालेल, ओके ओके. ओके म्हणलं साहेब, लक्षात राहू द्या. विषय असा होता हां की ते लोक माझ्याकडे आली होती मगाशी दुपारी, हां लाकेवाडीची आणि लाकेवाडी आणि मला वाटतं लाकेवाडीची जास्त लोक होती हां आणि पिटवाडीची तर बऱ्यापैकी होती. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही 4 क्रमांक 19 ला पाणी पूर्ण क्षमतेनं म्हणजे सोडलं नाही आणि टू हेडचा निर्णय कालवा सल्लागार समिती निर्णय होऊन सुद्धा तुम्ही पाणी सोडलं नाही, असा त्यांचा आरोप आहे तुमच्यावर. हाय काय? तर ते म्हणतात की खाली आमच्या ऊस लागवड केली आणि पाणी नसल्यामुळे आमची पिकं करपून चालल्यात, त्याला जबाबदार कोण? नाही नाही, पाणी भिजवतोय आपण, सिरियली भिजवतोय. फक्त काय आता पाण्याचं उन्हाळ्यामुळे कमी जास्त होतंय, पण ते आपण सिरियल चालू आहे खालनं, टेल टू हेड. साहेब तुमचं बरोबर आहे, टेल टू हेड सुरू आहे. पण खाली 59 फाट्यावर जी 19 क्रमांकाची चार आहे साहेब, त्याचं उन्हाळ्यावर तुम्ही त्वरित सोडावा अशी आमची मान्य आहे साहेब तुमच्याकडे. हो चालेल चालेल, बघू आपण. बघू ना साहेब, मला बघू नको. सांगा ना मला काय करताय तुम्ही. आमचा चालूच आहे ना प्रयत्न, अजून भिजावून चालूच आहे ना. मग ऊस करपून गेला तर त्याला जबाबदार तुम्ही का कोण आधार नाही आहे? नाही नाही, आमच्याकडे बरं का कसं आहे, पद्धत कशी आहे माहिती टेलला आहे का? ऐका साहेब, टेलला जर पाणी येत नसेल. हे बघा, 1 मिनिट ऐकून घ्या. आमच्याकडे हे महामंडळाचं हे कृष्णा खोरेचं आहे. आमच्याकडं पाणी आवर्तन चालू असतं, पाणी मागणी लागते लोकांची, अर्ज लागतो. बरं, मग आता लोकांनी अर्ज तुम्हाला 11 मार्चला दिला असेल की, दिलाय ना? नाही नाही, अर्ज लागतो, त्याचं आरक्षण लागतं, मग ते पाणीपट्टी भरायला लागते, मग ते आम्ही द्यायला लागतो पाणी, असं. 19 तारखेला तुम्हाला शेतकरी भेटून गेले असेल. हा 19 तारखेला शेतकरी तुम्हाला भेटून गेलेत. हो भेटले ती, सांगितलं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सांगितलं की त्यांना. मग आता काय करायचं काय? आता ऊस जर जळून गेला तर त्याला कोण जबाबदार, तुम्ही का तुमच्या वरिष्ठ अधिकारी? त्याला आपल्याकडे, आमच्याकडे अशी प्रोसिजर आहे की पाणी मागणी लागते, आकारणीला पाणी फॉर्म भरून द्यावा लागतो. अहो सर, तुम्हाला पाणीपट्टी भरून सुद्धा तुम्ही पाणी व्यवस्थित देत तेच की, पाणीपट्टी भरून सुद्धा तुम्ही शेतकरी अन्याय करताच की साहेब. नाही नाही, अन्याय नाही ती. ते आमची सिरियल चालू आहे आता, दररोज आमची फिरती असते. मग फिरते असू द्या, काही असू द्या तुमच्या पद्धतीने तुम्ही. आणि तरी पण आमचा प्रयत्न चालू ऐका असतो ना, बऱ्यापैकी. माझं असं म्हणणं आहे साहेब की तुम्ही तेलला तर कमीत कमी शेवटपर्यंत पाणी पूर्ण क्षमतेने द्यायला प्रयत्न पाहिजे करू सर. आपण. तुमचा आलाय फोन, या दृष्टीने प्रयत्न करू, चांगला प्रयत्न करू. मला रिझल्ट पाहिजे साहेब, प्रयत्न नको. प्रयत्न सगळीच हो हो, करतात. चालेल चालेल, ओके ओके. ओके म्हणलं साहेब, लक्षात राहू द्या.